नमस्कार. मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या द हिंदू आणि लोकसत्ता या 2 न्यूजपेपरमधले इम्पोर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने दोन्ही. ठीक आहे. जीएस पेपर 1 ज्याच्यामध्ये सोसायटीशी संबंधित पहिली एक न्यूज आलेली आहे, ती आपल्याला डिस्कस करायची आहे. द हिंदूमध्ये स्टॅटिस्टिक्स नावाचा जो सेक्शन असतो त्याच्यामध्ये काही आकडेवारी नमूद करण्यात आलेल्या आहे. टॉपिक इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, तो आहे डावरी डेथ्स इन इंडिया, म्हणजे हुंडाबळी ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. हुंडा ही एक प्रथा आपल्याकडं परंपरा प्रथा म्हणून ती चालत आलेली आहे, परंतु ती घातक आहे समाजासाठी, सोसायटीसाठी. तर जीएस पेपर 1 सोसायटीमध्ये तो मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. इश्यूज रिलेटेड टू वुमेन, महिलांशी संबंधित समस्या त्या टॉपिक सोबत याला आपण रिलेट करू शकतो. ठीक आहे. बेसिकली हा मुद्दा काय आहे ते आपण जाणून घेऊ आणि इथं स्टॅटिस्टिक्स एक्झॅक्टली काय मेन्शन केलेत ते पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. हुंडा म्हणजे काय एक्झॅक्टली ते काय सांगण्याची गरज नाही, ते तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. हुंड्यामुळं महिलांच्या बाबतीमध्ये जे काही क्राईम होतो, जे काही गुन्हे घडतात त्याचं प्रमाण इथं नमूद करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. प्रत्येक वर्षी 2017 ते 2022 या पिरियडमध्ये एक्झॅक्टली किती केसेस तिथं रजिस्टर झाल्या ते इथं नमूद करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. 2017 ते 2022 या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी ॲव्हरेज 7,000 केसेस डावरी डेथच्या, म्हणजे या हुंड्यामुळं बळी जाण्याची जी संख्या आहे त्याच्या केसेस रिपोर्ट झालेल्या आहेत देशामध्ये. प्रत्येक वर्षी ॲव्हरेज 7,000 आणि हे ऑफिशियल आकडे आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो एनसीआरबी गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्या बाजूने हे आकडे तिथं रिलीज करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. हे फक्त रिपोर्टेड केसेसचे आकडे आहेत, म्हणजे ज्याची तक्रार झालीच नाही असे आकडे किती आहेत एक्झॅक्टली ते माहीत नाही. ठीक आहे. यापैकी फक्त 4,500च्या आसपास केसेसच्या बाबतीमध्ये पोलिसांच्या बाजूने चार्जशीट फाईल करण्यात आला होता. म्हणजे 7,000 आकडा आहे, परंतु 4,500च्याच बाबतीमध्ये चार्जशीट फायनल करण्यात आलं होतं. चार्जशीट म्हणजे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली कोणकोणते गुन्हे, कोणकोणत्या कलमांतर्गत गुन्हे झालेले आहेत ते सगळे इथं फाईल करून, एफ-आय-आर ज्याला आपण म्हणतो की एफ-आय-आर फाईल करून मग ती चार्जशीट फाईल केली जात असते. तर फक्त 4,500 केसेसच्या बाबतीमध्ये झालंय. हे इथं काय नमूद करण्यात आलंय की इश्यूज नमूद करण्यात आलेले आहेत की आपल्याकडं सिस्टीमच्या बाजूने पण कशा गोष्टी इथं कमी पडतात. त्यानंतर पुढची स्टेज काय आहे? इन्व्हेस्टिगेशन, तपासाच्या मध्ये बऱ्याच केसेस या अडकून जातात. त्याच्यानंतर इनऑर्डिनेट डिलेज इन फायलिंग द चार्जशीट, म्हणजे चार्जशीट फाईल करण्यामध्येच उशीर केला जातो बऱ्याच वेळा. मग इथं बऱ्याच फॅक्टर्स, बरेच घटक त्याच्याशी संबंधित असतात. ठीक आहे. आणि काहीच मग कन्व्हिक्शन्समध्ये कन्वर्ट होतात, म्हणजे ज्यांच्या बाबतीमध्ये अंतिम न्यायालयाचा निर्णय येतो. चार्जशीट फाईल होते, इन्व्हेस्टिगेशन होतं, न्यायालयामध्ये प्रकरण जातं आणि न्यायालयाच्या बाजूने निर्णय दिला जातो. अशा खूप कमी केसेस आहेत या 7,000 पैकी मग दरवर्षी. हे स्वतः गव्हर्नमेंटच्या एनसीआरबी नावाच्या बॉडीकडून रिलीज करण्यात आलेली आकडेवारी आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर डावरी म्हणजे हुंडा हे एक महत्वाचं मोटिव्ह, एक उद्दिष्ट, एक ऑब्जेक्टिव्ह ठरलेलं आहे. 6,100 जे मर्डर झालेले आहेत इंडियामध्ये 2017 ते 22 या पिरियडमध्ये, त्याच्यासाठीचं एक मेन मोटिव्ह काय होतं तर डावरी होतं, एवढ्या मर्डरसाठी, खुनांसाठी. आणि 60% पेक्षा जास्त यापैकी केसेस, या मर्डरच्या केसेस झालेल्या आहेत कुठं? वेस्ट बेंगॉल, ओडिशा आणि बिहार या 3 राज्यांमध्ये. ठीक आहे. ही सिरियस गोष्ट आहे भारतासारख्या विकसित देशाच्या दिशेने चाललेल्या देशासाठी, म्हणून विकसित अर्थव्यवस्थेच्या दिशेने चाललेल्या देशासाठी म्हणून. 30% ऑफ द ऑल डावरी डेथ्स केसेस वेअर फाइल्ड इन दिल्ली इन दॅट पिरियड, द हायेस्ट फॉर एनी सिटी. शहराच्या बाबतीत फक्त विचार केला तर दिल्लीच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त केसेस डावरी डेथच्या याच पिरियडच्या दरम्यान तिथं फाईल करण्यात आलेल्या आहेत. आता बेसिक काही मुद्दे जाणून घ्या या डावरीला घेऊन. म्हणजे हुंडाबंदी कायदा आपल्याकडे आहे 1961चा, 1961चा, ते इयर लक्षात ठेवा. 1961चा हुंडाबंदी कायदा आहे. त्याच्यानुसार हुंडा घेणे किंवा हुंडा देणे त्याच्यावरती प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. त्याच्यासाठीची शिक्षा देखील तिथं आहे. मग ती कारावासाची, तुरुंगवासाची पण शिक्षा आहे आणि त्याच्यामध्ये दंड देखील ठोठावला जातो. 5 वर्षापेक्षा कमी नसेल एवढी तुरुंगवासाची, कारावासाची शिक्षा आहे. आणि 15,000 रुपये किंवा जेवढी हुंड्याची रक्कम असेल तेवढा फाईन, यापेक्षा जास्त जे असेल तेवढा फाईन, तेवढा दंड म्हणून त्याच्यामध्ये सुनावला जातो. परंतु आपल्याकडे या काही लूप होल्स, काही निगेटिव्ह गोष्टी तिथं असलेल्या बघायला मिळतात, ते इथं नमूद करण्यात आलं. ठीक आहे. सोसायटीमध्ये इश्यूज रिलेटेड टू वन, महाराष्ट्रामध्ये पण फेमस एक बरेच चर्चेत असलेली केस मागं झालेली होती, त्याच्या अनुषंगाने पण तो मुद्दा महत्वाचा आहे आपल्यासाठी. जीएस पेपर 2 कडे वळायचा आहे. या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बाजूने एक महत्वाचा मुद्दा तिथं नमूद करण्यात आलेला आहे. ठीक आहे. पॉलिटीशी त्याला कनेक्ट करू शकतो. ठीक आहे. सुप्रीम कोर्टच्या बाजूने करंटचा कसं रिलेशन आहे ते देखील सांगतो. सुप्रीम कोर्टच्या बाजूने एक स्टेटमेंट तिथं करण्यात आलं, एक ऑब्झर्वेशन, निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे की अब्यूज ऑफ राईट टू फ्री स्पीच इन्क्रीजिंग ऑन सोशल मीडिया. अब्यूज ऑफ राईट टू फ्री स्पीच आपल्याकडं
प्रत्येकाला आर्टिकल 19च्या अंडर कलम 19(1) अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. तो मूलभूत अधिकार म्हणून मान्य करण्यात आलेला आहे. राईट टू फ्री स्पीच किंवा फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन त्याला आपण म्हणतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. परंतु त्याचा अब्यूज सोशल मीडियावरती वाढत चाललेला आहे. तो एक महत्त्वाचा मुद्दा नमूद इथं करण्यात आलेला आहे. म्हणजे काय, तर फ्रीडम ऑफ स्पीच दिलेलं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, म्हणजे काहीही बोललं तरी चालतं का, तर तसं होत नाही. त्याच्याशी संबंधित पण ऑब्झर्वेशन इथं नमूद केलेलं आहे त्यांच्या बाजूने, की राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन कॅरीड विथ इट रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स, वाजवी निर्बंधासह ते आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे म्हणजे काहीही बोललं तरी चालतं असं त्याचा अर्थ होत नाही. याच्यावरती रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स देखील सांगितलेले आहेत. त्या कुठं सांगितल्या आहेत, कलम 19(2) अंतर्गत लगेच त्या सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. राज्य म्हणजे स्टेट खालील गोष्टींसाठी, या गोष्टींसाठी या अधिकारावर वाजवी निर्बंध लादू शकतो, रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स तिथं इम्पोज करू शकतो. मग त्यातले कोणकोणते फॅक्टर्स आहेत, तर असे काही विधान, असं काही वक्तव्य केलं जात असेल की ज्याच्यामुळे भारताचं सार्वभौमत्व, इंडियाची सॉव्हरेनिटी आणि इंटिग्रिटी, अखंडता धोक्यात येत असेल तर त्याच्यावरती निर्बंध लादले जाऊ शकतात. राज्याची सुरक्षा धोक्यात येत असेल तर निर्बंध लादले जाऊ शकतात. परदेशी राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध खराब होत असतील तर त्याच्यावरती निर्बंध लादले जाऊ शकतात. सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नैतिकता याचं उल्लंघन होत असेल तर निर्बंध लादले जाऊ शकतात. न्यायालयाचा अवमान, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होत असेल, मानहानी होत असेल, कुणाची गुन्ह्यास प्रवृत्त केलं जात असेल अशा कोणत्या भाषांमधून, वक्तव्यामधून, तर त्याच्यावरती देखील निर्बंध, वाजवी निर्बंध लादले जाऊ शकतात. ठीक आहे. राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच किंवा फंडामेंटल राईट्स जे आहेत ते ॲब्सोल्यूट नाहीत, म्हणजे ते कुठल्याही निर्बंधाशिवाय देण्यात आलेले नाहीत. त्याच्यावरती वाजवी निर्बंध लादले जाऊ शकतात. ठीक आहे. मग करंटला कनेक्ट करून मेन्सला प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशनला घेऊन. ठीक आहे. ते की त्याच्यासमोर एक्झॅक्टली चॅलेंजेस का आहेत. अधिकार तर हा दिलेला आहे मूलभूत अधिकार म्हणून, परंतु त्याच्यासमोर एक्झॅक्टली चॅलेंजेस का आहेत आणि त्याच्या बाबतीतलं सर्वोच्च न्यायालयाची एक्झॅक्टली भूमिका का आहे, तशा पद्धतीने कनेक्ट करून आपल्याला प्रश्न विचारू शकतात. सोशल जस्टिस, सोसायटी या दोन्हीमध्ये याला रिलेट करू शकता. महिलांशी संबंधित एक एडिटोरियल आलेला आहे, इम्पॉर्टंट आहे. विमेन स्टेम करिअर्स अँड मोर रिसेप्टिव्ह इंडस्ट्री. स्टेम म्हणजे काय असतं, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स हे जे फील्ड आहेत, एज्युकेशन फील्ड, त्याच्यामध्ये महिलांचं असलेलं प्रमाण आणि त्याच्यामधल्या करिअरमध्ये असलेलं महिलांचं प्रमाण, त्याच्याशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. जुलै 15 जुलै हा जो दिवस असतो तो वर्ल्ड युथ स्किल्स डे म्हणून सेलिब्रेट केला जात असतो. कशासाठी, तर स्किल डेव्हलपमेंट, कौशल्य विकास हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कशासाठी, अनएम्प्लॉयमेंट रिड्यूस करण्यासाठी, बेरोजगारी कमी करण्यासाठी कौशल्य विकास ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि प्रत्येकाला एक डिसेंट वर्क मिळण्यासाठी म्हणून देखील कौशल्य विकास महत्त्वाचा आहे. भारताच्या बाबतीमध्ये सिच्युएशन कशी आहे एक्झॅक्टली, तर भारतातले स्टेम ग्रॅज्युएट्स जे आहेत, टोटल स्टेमचा अर्थ सांगितला, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स या फील्डमध्ये, या स्ट्रीम्समध्ये ग्रॅज्युएशन करणारे जेवढे काही ग्रॅज्युएट्स आहेत त्यापैकी 43% महिलांचं प्रमाण आहे. बट तरी पण मग स्टेम वर्कफोर्समध्ये, हे झालं स्टेमच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये, स्टेममधून पुढे जे करिअर्स आहेत, जे जॉब्स आहेत, त्याच्यामध्ये मात्र 27% प्रमाण आहे महिलांचं. मग हे हा जो गॅप आहे, ही जी तफावत बघायला मिळते, त्याचं काय, तर त्याच्याबद्दलच्याच गोष्टी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. एज्युकेशनमध्ये प्रमाण जास्त आहे, परंतु जॉबमध्ये त्या स्टेम फील्डला घेऊन तिथं प्रमाण महिलांचं कमी आहे. PLFS गव्हर्नमेंटचा सर्वे आहे, पिरियडिक लेबर फोर्स सर्वे 2023-24 नुसार त्यांनी सांगितलेलं होतं की भारतातला ओव्हरऑल फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जो होता तो 41.7% वाढलेला आहे. चांगली गोष्ट आहे ती. त्यातल्या त्यात विशेषतः ग्रामीण भागामध्ये महिलांचं प्रमाण या लेबर फोर्समध्ये, म्हणजे कामगार शक्तीमधला सहभाग ग्रामीण भागामध्ये महिलांचा जास्त आहे शहरी भागापेक्षा. शहरी भागामध्ये बघा इन्क्रीज, वाढ किती आहे ते नमूद केलेलं आहे या कालावधीमध्ये. शहरी भागामध्ये ती 25.4% एवढी वाढ आहे, ग्रामीण भागामध्ये 47.6% वाढ आहे. ग्रामीण भागामध्ये महिलांचा कामगार शक्तीमधला सहभाग वाढतोय, ही चांगली गोष्ट आहे. युनेस्कोचा एक इथं दाखला देण्यात आलेला आहे. युनेस्कोची इन्स्टिट्यूट फॉर स्टॅटिस्टिक्स त्यांनी 2021 मध्ये सांगितलेलं होतं की रिसर्चर्स जे आहेत, संशोधन करणारे शास्त्रज्ञ ज्यांना आपण म्हणतो, तर त्यापैकी फक्त 31.5% प्रमाण आहे महिलांचं. स्टेम, सायन्स, टेक्नॉलॉजी, ठीक आहे, त्याच्याशी संबंधित पुढे ही फील्ड आहे, तर त्याच्यामध्ये प्रमाण मग 31.5% आहे वर्ल्ड वाईड, जागतिक पातळीवरचं. सोबतच मॅकिन्सी ग्लोबल इन्स्टिट्यूटने मागे एक रिपोर्ट पब्लिश केलेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की जर 68 मिलियन अधिक महिलांना
जर इनेबल केलं वर्कफोर्समध्ये येण्यासाठी, कामगार शक्तीमध्ये येण्यासाठी, तर भारताचा जीडीपी जो आहे तो 2025 पर्यंत $700 बिलियन वाढू शकतो असं त्यांनी सांगितलेलं होतं. भारताची इकॉनॉमीसाठी ही महत्वाची गोष्ट आहे. पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा सोसायटीसाठी पण महत्वाचा मुद्दा आहे का, की इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट होणार आहे. सर्वसमावेशक विकास म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणतो, की सर्वांना सोबत घेऊन जो विकास होतोय, सर्वांना सामील करून घेऊन जो विकास होतो त्याला आपण इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट म्हणतो, सर्वसमावेशक विकास म्हणतो. या पद्धतीने आकडेवारी बरीच आलेली आहे. वर्ल्ड बँकने पण सांगितलेलं होतं, की भारताने जर फिमेल वर्कफोर्स पार्टिसिपेशन, महिलांचा कामगार शक्तीमधला सहभाग जर 50% जरी अचीव्ह केला, तरी जीडीपीमध्ये 1% वाढ होणार आहे आपला. जो आपला 6 ते 7% दरम्यान जीडीपी राहतो, त्याच्यात 1% डायरेक्टली वाढ होईल. 50% जरी फिमेल वर्कफोर्स पार्टिसिपेशन रेट आपण अचीव्ह केला तरी. ठीक आहे, हे वर्ल्ड बँकने तिथं सांगितलेलं होतं. ती एक महत्वाची गोष्ट आहे. गव्हर्नमेंटची विजन मग काय आहे, याच्यासाठी एक्झॅक्टली सरकारी उपक्रम काय आहेत, तर एनईपीमध्ये चांगले प्रयत्न करण्यात आलेले आहेत, की रिटेन्शनचे आणि ऑपॉर्च्युनिटीचे. रिटेन्शन म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, की प्राथमिक माध्यमिक शिक्षण घेतलं जातं. उच्च माध्यमिक शिक्षणापासून महिलांचं गळतीचं प्रमाण वाढतं. तर त्यांना रिटेन करण्यासाठी, म्हणजे त्या फ्लोमध्ये ठेवण्यासाठी एज्युकेशनच्या आणि अधिकाधिक संधी देण्यासाठी स्टेम फील्डमधल्या एनईपीने प्रयत्न सुरू केलेले आहेत. सोबतच मग ITI नावाची इन्स्टिट्यूट आपल्याकडे खूप महत्वाचं काम करते, महत्वाचा रोल बजावते स्किल्स देण्यासाठी. ठीक आहे, तर त्याचं पण रिव्हायटलायझेशन सुरू केलेलं आहे. त्या बाबतीमध्ये देखील गव्हर्नमेंटने आपले प्रोग्राम व्होकेशनल ट्रेनिंगचे सुरू केलेले आहेत. जेंडर बजेटचं प्रमाण, नॅशनल बजेटमधलं जेंडर बजेटचं प्रमाण. जेंडर बजेट म्हणजे काय असतं, महिलांशी संबंधित काही योजना असतील, उपक्रम असतील, तर त्याच्यासाठी सेपरेट ॲलोकेशन केलं जात असतं, विशेष आर्थिक तरतूद केली जात असते. ते देखील वाढलेलं आहे. 24-25 मध्ये ते 6.8% होतं. 25-26 मध्ये ते 8.8% एवढं झालेलं आहे. ही पण चांगली गोष्ट आहे. जेंडर स्पेसिफिक प्रोग्राम्स म्हणजे महिलांशी संबंधित योजना, त्याच्यासाठीचा आर्थिक तरतूद, त्याच्यासाठीचं बजेटरी अलोकेशन वाढवलेलं आहे. युनियन बजेटमध्ये 2025-26च्या आणखी एक महत्वाची गोष्ट तिथे इंट्रोड्यूस करण्यात आली होती, की ज्या महिला एंटरप्रेन्योर्स आहेत, म्हणजे उद्योगपती किंवा उद्योगामध्ये त्यांना ज्यांना यायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी टर्म लोन्सचा प्लॅन सुरू केला होता. नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केल्या होत्या. इन्व्हेस्टमेंट करण्यात आल्या होत्या टेक्नॉलॉजी ड्रिव्हन स्किलिंगमध्ये. असे काही उपक्रम राबवले जात आहेत सरकारच्या बाजूने. स्किल इंडिया टू डिजिटल इंडिया असा एक प्रवास आपण सध्या करत आहोत. बेटी बचाव बेटी पढाओ यासारखे उपक्रम तर आहेतच. याच्यामध्ये आणखी एक महत्वाची मिसिंग लिंक जी आहे इंडस्ट्री, त्याचा पण इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आता इथं टिपिकल स्टेरिओटाइप्स काय असतात महिलांच्या बाबतीमध्ये ते नमूद केलेले आहेत. म्हणजे महिलांच्या बाबतीतले प्रिझम्पशन्स ज्याला आपण म्हणतो, की आधीच काहीतरी निष्कर्ष काढून ठेवलेला आहे, की मेकॅनिकल मीन्स मस्क्युलिन. मेकॅनिकल किंवा फ्लोअरवरती महिलांचं प्रमाण कमी आहे. फ्लोअरवरती म्हणजे ऍक्च्युली अशा पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये काम करणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज असतात, तिथं महिलांचं प्रमाण कमी आहे. कारण ते सगळं काम पुरुषांचं आहे असा एक समज असलेला बघायला मिळतो. कोडिंग हे मुलींचं काम नाहीये असा पण समज तिथं असलेला बघायला मिळतो. या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, की इनव्हिजिबल बॅरियर्स क्रिएट होतात. अदृश्य असे अडथळे तयार होतात स्किल्ड विमेनसाठी. कौशल्य आहे, परंतु अशा काही समजांमुळे त्यांना जॉब करिअर मिळत नाही. ही एक महत्वाची गोष्ट आहे. सोबतच मग स्टीम फील्ड सोडल्या जातात महिलांमुळे या सगळ्या कारणांमुळे, की महिलांसाठी हे जॉब नाहीत म्हणून. फॅमिलीमध्ये पण अवेअरनेस कमी असतो, सोसायटीमध्ये पण अवेअरनेस या सगळ्या गोष्टींचा कमी असतो. ठीक आहे, तर ती एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये नमूद केलेली आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. महिलांशी संबंधित मग एज्युकेशन, सोशल जस्टिसमधलं एज्युकेशन असेल किंवा सोशल जस्टिसमध्ये महिलांशी संबंधित मुद्दे त्याला घेऊन आपल्याला प्रश्न विचारला तर तिथेही आपल्या गोष्टी नमूद करू शकतो. ठीक आहे, पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, पुढचं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे द हिंदूमध्ये. भारत आणि युरोप यांच्यामधल्या रिलेशनला घेऊन लिहिण्यात आलेलं आहे. बाकी काही फार मुद्दे इम्पॉर्टंट नाही तिथं. डिटेल एक देशासोबत भारत कसे करार करत आहे, मग ते फ्रान्स असेल, कॅनडा असेल, UK असेल, जर्मनी असेल, ते इथं सेपरेटली मेन्शन केलेलं आहे. परंतु त्या डायरेक्टली देशांसोबत आपल्याला रिलेशन विचारणार नाहीत. आपल्याला जर विचारला आयरमध्ये प्रश्न तर भारत आणि युरोप यांना घेऊनच विचारतील. ठीक आहे, भारताच्या पॉलिसीबद्दल एक इथं स्टेटमेंट करण्यात आलेलं आहे, की भारत काय करत आहे सध्या, नॉन अलाइनमेंट जी पॉलिसी राहिलेली आहे, अलिप्तवादी जी आपली भूमिका राहिलेली आहे, त्याच्यापासून मल्टी अलाइनमेंटकडे तो वळलेला आहे. म्हणजे एकाच वेळी जास्तीत जास्त देशांसोबत एंगेज राहणं, संबंध चांगले करणं, तिथं अशा परराष्ट्र धोरणाकडे भारत वळत आहे असा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. महत्वाचा मुद्दा आहे, महत्वाचा कीवर्ड आहे, नोट डाऊन करून ठेवा. याचा वापर तुम्ही करू शकता. नॉन अलाइनमेंट टू मल्टी अलाइनमेंट. ठीक आहे, अलिप्तवादीपासून पर्यायी देशांसोबत संबंध ठेवण्याच्या दिशेने भारत इथं पावलं टाकत आहे. ठीक आहे, मग भारत आणि युरोप यांच्यामध्ये एक्झॅक्टली संबंध कसे आहेत, तर इकॉनॉमिक संबंध खूप चांगले असलेले बघायला मिळतात आणि ते वाढत चाललेले आहेत. इकॉनॉमिक टाईज
ॲज अ कॉरिडॉर ऑफ ऑपॉर्च्युनिटी. मग ही एक संधी आहे भारत आणि युरोप यांच्यातले संबंध चांगले करण्यासाठी. त्याची काही आकडेवारी इथं नमूद केली आहे. 2015 ते 2022 या कालावधीमध्ये युरोपियन युनियनची फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतातली 70% वाढलेली आहे 7 वर्षांमध्ये. सोबतच मग इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर IMEC म्हणून ज्याला आपण ओळखतो, तो पण एक महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे. भारत आणि युरोप यांच्यातले हे संबंध आणखी आर्थिक संबंध, आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी म्हणून. तेवढेच इम्पॉर्टंट मुद्दे आहेत त्याच्यातले. बाकी इंडिव्हिज्युअल कंट्री वाईज तिथे नमूद केलेल्या आहेत गोष्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर मनरेगाशी संबंधित एक आर्टिकल आलेलं आहे, इम्पॉर्टंट आहे ते. ठीक आहे. आता मनरेगाच्या बाबतीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट स्कीम आहे ही मनरेगाची. बेसिक डिटेल्स तर ते आपल्याला माहीत असणं गरजेचंच आहे की मनरेगा एक्झॅक्टली काय आहे आणि त्याच्या अंतर्गत एक्झॅक्टली काय केलं जातं. 2005 मध्ये सुरुवात करण्यात आली होती या योजनेची. कोणाच्या बाजूने? मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट, ग्रामीण विकास मंत्रालयाच्या बाजूने तिची सुरुवात करण्यात आली होती 2005 मध्ये. याच्या अंतर्गत काय केलं जातं? 100 दिवसांचा गॅरंटीड रोजगार दिला जातो. ठीक आहे. महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम असा त्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. गॅरंटीड स्कीम, एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम म्हणजे काय? एम्प्लॉयमेंट, रोजगार, गॅरंटीड रोजगार दिला जातो, एम्प्लॉयमेंट दिली जाते 100 डेज वर्षभरामध्ये आणि त्याचा आर्थिक मोबदला त्या कामगाराला दिला जातो. याच्या माध्यमातून बरेच ऑब्जेक्टिव्ह तिथं साध्य होतात. एकतर ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जातो. बऱ्याच लोकांना, महिलांचं प्रमाण याच्यामध्ये खूप जास्त आहे. सोबतच मग ग्रामीण भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची, पायाभूत सुविधांची कामं देखील होतात. उदाहरणार्थ मग तलाव तयार करणं असेल किंवा ऑलरेडी कॅनल गेलेलं असेल तर कॅनल त्याचं काही रिस्ट्रक्चरिंगचं काम असेल ते करणं असेल. बाकी जलसंधारणाची कामं असतील ती देखील याच्या अंतर्गत हाती घेतली जात असतात. बाकी पायाभूत सुविधा उभारण्याचं पण काम याच्या अंतर्गत हाती घेतलं जात असतं. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु मग याला घेऊन बरेच इश्यूज, बऱ्याच समस्या समोर येत असतात. तशीच एक समस्या सध्या समोर आलेली की डिजिटल अटेंडन्स जो रेकॉर्ड केला जातो त्या कामगाराचा, तो मॅनिप्युलेट केला जातो असं केंद्र सरकारच्या बाजूने राज्यांना सांगितलं जातंय. मनरेगाला घेऊन आपल्याला याच पद्धतीने प्रश्न विचारतील की मनरेगाच्या समोर चॅलेंजेस काय आहेत आणि वे फॉरवर्ड काय असू शकतो. मग याच्या चॅलेंजेस आपल्याला माहीत पाहिजेत. मागं काय होत होतं? कॅशमध्ये ज्यावेळी दिले जात असायचं पेमेंट, त्यावेळी मग त्या कॅशच्या बाबतीमध्ये गैरव्यवहार व्हायला सुरुवात झाली होती, करप्शन, भ्रष्टाचार व्हायला सुरुवात झाली होती. मग काय केलं? डिजिटल पेमेंट सुरू केले, मग बँक अकाउंट ओपन करायला सांगितले. त्यावेळी मग या डिजिटलायझेशनमुळे बरेच कामगार याच्यातून बाहेर पडले, जे डिजिटली साक्षर नाहीत. ती एक समस्या त्याच्या बाबतीतली आहे. ठीक आहे. आधार बेस्ड पेमेंट लिंक तिथे ज्यावेळी सुरू करण्यात आली होती त्यावेळी पण बाहेर पडले बरेच कामगार. त्याच्यातून डुप्लिकेशन ऑफ बेनिफिशरीज होत आहे, लाभार्थी बरेच डुप्लिकेट तिथं असलेले याच्यामध्ये बघायला मिळतात. तर यासारख्या बऱ्याच समस्या आहेत मनरेगाच्या बाबतीमध्ये. केंद्र सरकारच्या बाजूने निधी योग्य पद्धतीने उपलब्ध करून दिला जात नाही, ते पण बऱ्याच वेळा राज्यांच्या बाजूने तिथं ओरड ऐकायला मिळते. यासारख्या समस्या आपल्याला त्याच्याबद्दलच्या माहीत असणं गरजेचं आहे. एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे काझीरंगा नॅशनल पार्क बद्दलची न्यूज आलेली आहे. ठीक आहे. फेमस फॉर इट्स रायनोज, एक शिंगी गेंड्यासाठी फेमस आहे काझीरंगा. ठीक आहे. काझीरंगा ते नॅशनल पार्क पण आहे आणि तो टायगर रिझर्व्ह देखील आहे. दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा, प्रिलिम्सला प्रश्न इथे विचारला जातो. ठीक आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान म्हणून कधी जाहीर करण्यात आलं? 1974 ला. युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून कधी जाहीर करण्यात आलं? 1985 ला. आणि टायगर रिझर्व्ह म्हणून कधी त्याला डिक्लेअर केलं गेलं? 2007 ला. याच्यावरून काय लक्षात ठेवायचं की एक शिंगी गेंड्यासाठी फेमस आहे, व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी पण फेमस आहे, आणि आता तिसरा मुद्दा त्याच्यामध्ये ऍड होतो की ग्रासलँड बर्ड्स, गवताळ प्रदेशामध्ये आढळणारे पक्षी, त्याचं प्रमाण पण मोठ्या प्रमाणात, त्याची पण डायव्हर्सिटी तिथं बघायला मिळालेली आहे. काही स्पेसीची मग इथं नावं नमूद केलेली आहे. ठीक आहे. ही नावं लक्षात ठेवा. क्रिटिकली इंडेंजर्ड बेंगॉल फ्लोरिकन, याला घेऊन मागे युपीएससीने प्रिलिम्सला प्रश्न विचारलेला होता या बेंगॉल फ्लोरिकनला. ठीक आहे. बर्ड स्पेसिसचं नाव आहे. इंडेंजर्ड स्टेटस असलेलं फिन्स वेवर, ते पण नाव लक्षात ठेवा. याच फिन्स वेवरला लोकली तिथं तुकुरा चोराई असं म्हणलं जातं. युपीसी सारख्या आयोगाला इथं इंटरेस्ट असतो, यासारख्या गोष्टींना घेऊन ते प्रश्न विचारतात. ठीक आहे. फिन्स वेवर हे लोकली त्या ठिकाणी स्थानिक भाषेमध्ये त्याला तुकुरा चोराई असं म्हटलं जातं. युपीसी आयोग प्रिलिम्सला अशा ठिकाणी प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. काझीरंगाचं फीचर आणखी एक इथं मेन्शन केलंय की काझीरंगा एक मिक्स डायव्हर्सिटी असलेला एक नॅशनल पार्क आहे, ज्याच्यामध्ये ग्रासलँड बघायला मिळतं, फॉरेस्ट लँड बघायला मिळतं आणि वेटलँड्स देखील बघायला मिळतं. इम्पॉर्टंट आहे काझीरंगा. युपीएससीने मागे याला घेऊन प्रश्न इथं देखील विचारलेला आहे, मॅपिंगला घेऊन पण. ठीक आहे. काझीरंगा नॅशनल पार्क मधून कोणती रिव्हर फ्लो होते? तर ती दिफ्लू रिव्हर आहे. ठीक आहे. काझीरंगा नॅशनल पार्कचं लोकेशन इथं आहे. ती तुम्हाला ब्रह्मपुत्रा नदी दिसत आहे, ती बाजूनी वाहते, त्याच्या
मधून वाहत नाही, त्याच्यामधून दिफ्लू नदी वाहते. बाकी मग या आसाम राज्यामध्ये मानस वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, ती फेमस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ओरंग नॅशनल पार्क आहे, लोखवा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, काझीरंगा नॅशनल पार्क आहे, होलोंग पार्क गिब्बोआ वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे आणि दिब्रू सैखोवा नॅशनल पार्क आहे. नॅशनल पार्क किती आहेत? 1, 2 आणि 3. ओरंग नॅशनल पार्क, काझीरंगा नॅशनल पार्क आणि दिब्रू सैखोवा नॅशनल पार्क. 3 नॅशनल पार्क आहेत एकट्या आसाम स्टेटमध्ये. ठीक आहे. ती एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्याच्यानंतर हा मुद्दा आपण त्या दिवशी पण मागच्या सेशनमध्ये पण एक डिस्कस केलेला आहे, की डिसल्फरायझेशन जो मुद्दा होता, फ्ल्यू गॅस डिसल्फरायझेशन म्हणजे SO2 सल्फर डायऑक्साईड ज्याचं इमिशन होतं मेजर कोल प्लांट्समधून, तर त्या बाबतीमध्ये ते इमिशन, ते उत्सर्जन कमी करण्यासाठी म्हणून एक पॉलिसी आणलेली होती, परंतु काही कोळसा आधारित प्रकल्पांना त्याच्यातून वगळण्यात आलेला आहे. ठीक आहे. भारताचं अॅन्युअल सल्फर डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन स्टँडर्ड जे आहे ते 50 मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर असं तिथं जाहीर करण्यात आलेलं आहे केंद्र सरकारच्या बाजूने, जे बाकी देशांपेक्षा स्ट्रिंजंट आहे. ठीक आहे. म्हणजे ते जास्त आणखी डिसिप्लिन्ड असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. ती एक फॅक्ट लक्षात ठेवा. आणि डिसल्फरायझेशन म्हणजे SO2चं जे इमिशन होतं, उत्सर्जन होतं या प्लांट्समधून, ते कमी करण्यासाठी ही एक सिस्टीम तिथं FGD नावाची इन्स्टॉल करण्याची एक पद्धत सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिलिमसाठीचा मुद्दा, ऑस्ट्रेलियामध्ये लार्जेस्ट एक एक्सरसाइज कंडक्ट करण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वी, ज्याचं नाव आहे टॅलिस्मॅन सेबर. ठीक आहे. एक्सरसाइज टॅलिस्मॅन सेबर ऑस्ट्रेलियामधली ही लार्जेस्ट एक्सरसाइज आहे. त्याची सुरुवात झालेली होती 2005 मध्ये. कुणामध्ये? फक्त ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या 2च देशांमध्ये, परंतु यावर्षी 19 देश त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत, इन्क्लुडिंग इंडिया. भारतासहित 19 देश त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत. सोबतच ऑस्ट्रेलियामध्ये तर ह्या ड्रिल्स, ह्या लष्करी सराव होणारच आहे. सोबतच त्याच्याच बाजूला असलेला पपुआ न्यू गिनी जो आहे, तिथे देखील एक्सरसाइजचा, या लष्करी सरावाचा काही भाग कंडक्ट केला जाणार आहे. ठीक आहे. प्रिलिमसाठीचे फॅक्ट लक्षात ठेवा. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कन्सेप्ट चर्चेत आहे सध्या. त्या कन्सेप्टचं नाव आहे कॅटॅस्ट्रोफ बॉन्ड्स. कॅटॅस्ट्रोफ बॉन्ड्स म्हणजे नेमके काय आहेत? तर सोप्या भाषेमध्ये आपण समजून घ्या. कॅटॅस्ट्रॉफ म्हणजे काय? आपत्ती. सोप्या भाषेमध्ये ज्यावेळी कधी आपत्ती येते, मग ते मॅनमेड असेल किंवा नॅचरल असेल, मानवनिर्मित असेल किंवा नैसर्गिक असेल, त्या बाबतीमध्ये काय होतं, जे काही नुकसान झालेलं असतं, कोणत्याही प्रॉपर्टीचं असेल, इतर काही गोष्टींच्या बाबतीत असेल, त्याला जर इन्शुरन्स केलेला असेल गव्हर्नमेंटच्या बाजूने, तर त्याच्या डॅमेजच्या बदल्यामध्ये मग त्यांना परतावा दिला जात असतो. आता सरकारच्या बाजूने काय केलं जातंय, की सरकारच्या बाजूने ही जबाबदारी शिफ्ट केली जात आहे इन्व्हेस्टरकडं. कशी? तर सरकार काय करणार? इन्शुरन्स कंपनीकडून हा इन्शुरन्स करणार. इन्शुरन्स कंपनी काय करणार? इन्व्हेस्टरकडे ते पैसे देणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल, माझी एक प्रॉपर्टी आहे, माझ्या प्रॉपर्टीचा मी इन्शुरन्स केलेला आहे, असा आपत्तीच्या बाबतीमध्ये मी कोणत्यातरी इन्शुरन्स कंपनीकडून घेणार आहे. मी त्यांना XYZ रक्कम पे करणार आहे. ती कंपनी काय करेल, ती जी रक्कम मिळालेली आहे ती गुंतवणूकदाराकडे देईल. गुंतवणूकदार काय करणार आहे? त्याला इन्व्हेस्ट करणार आहे मार्केटमध्ये. कारण ज्यावेळी आपत्ती घडेल त्याचवेळी ते पैसे मला त्यांना द्यावे लागणार आहेत. जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत इन्व्हेस्टरकडून ते पैसे इन्व्हेस्ट केले जातील. जर कुठलीही आपत्ती झाली नाही, तर या इन्व्हेस्टरला त्यांनी गुंतवलेल्या पैशामध्ये फायदाच होणार आहे. जरी कुठलीही आपत्ती घडली, परंतु जो टोटल क्लेम आहे, म्हणजे माझ्या प्रॉपर्टीची XYZ जी रक्कम आहे, त्याच्यापेक्षा जास्तच त्याला पैसे मिळाले असतील, तरी तो फायद्यातच आहे. आणि जरी फक्त ती आपत्ती घडली आणि टोटल क्लेम या पूर्ण थ्रेशोल्ड व्हॅल्यूपेक्षा जास्त असतील, तरी इन्व्हेस्टरच्या बाजूने तरी तिथं काय होणार आहे, की फक्त प्रिन्सिपल, त्याची जी अमाऊंट आहे ती यूज होणार आहे. ठीक आहे. सिस्टीम फक्त लक्षात घ्या, की कॅटॅस्ट्रोफ बॉन्ड काय आहेत एक्झॅक्टली, तर गव्हर्नमेंटच्या बाजूने जबाबदारी जी आहे ती शिफ्ट केली जाते कंपन्यांकडून इन्व्हेस्टरकडे. ठीक आहे. इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये असलेली ती संकल्पना सध्या चर्चेत आहे. ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये इथेच थांबतोय. भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये त्या दिवसाच्या इम्पॉर्टंट न्यूज सोबत. धन्यवाद.